श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सगळेच स्वामी भक्त स्वामी सेवा करत असतात. कोणी पारायण करत असतं, कोणी माळजप करत असतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं. कोणाच्या घरामध्ये वर्षातून 7 वेळा गुरुचरित्र पारायण केलं जातं, तर कोणाच्या घरी 108 वेळा स्वामीचरित्र सारामृतचं पारायण केलं जातं. ज्या घरात रोजच्या रोज देवपूजा होत असते त्यांना स्वामी काही ना काहीतरी संकेत देत असतात, पण ते नक्की संकेत काय असतात हे आपल्याला माहिती नसतं. आपण केलेली देवपूजा स्वामींपर्यंत पोचत आहे की नाही, आपल्या देवपूजेने देव प्रसन्न होत आहेत की नाही, असे काय संकेत असतात की ज्यांनी आपल्याला समजेल की स्वामी आपल्या आजूबाजूला आहेत, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोचलं जाईल. स्वामी महाराजांना सगळेच भक्त एकसारखे असतात. तुम्ही स्वामी महाराजांचं फक्त नाव जरी तुमच्या ओठावर ठेवलं तरीसुद्धा स्वामी तुम्हाला तुमचे भक्त म्हणून समजत असतात. आपण देवपूजा करत असतो, रोजच्या रोज आरती करत असतो, त्यांचं नामस्मरण करत असतो, म्हणजेच काय तर आपण माळजप करत असतो, तेव्हा स्वामी आपल्याला काही संकेत देत असतात. ते आपल्यावर जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते आपल्याला संकेत देत असतात. त्यातलाच पहिला संकेत, तुम्ही रोजची देवपूजा करत असाल आणि महत्त्वाचं म्हणजे नित्यसेवा करत असाल तर स्वामी तुम्हाला काही संकेत देतात. जेव्हा आपण आपल्या देवघरासमोर स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीपुढे बसून सेवा करत असतो तेव्हा अचानक जर आपल्याला सुगंधी वास आला आणि त्याने आपले मन प्रसन्न झाले तर समजा स्वामी समर्थ महाराज आपल्याला आपल्या सेवेने खूप प्रसन्न झाले आहेत, असं तुम्हाला स्वामी संकेत देत असतात. तर दुसरा संकेत आहे, जर तुम्हाला रात्री झोपल्यावर स्वामी समर्थ महाराज स्वप्नामध्ये आले तर हा खूप शुभ संकेत मानला जातो. जेव्हा आपण स्वामींसमोर दिवा पेटवतो, सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आपण स्वामींसमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत वाढत जात असेल तर स्वामी आपल्या आजूबाजूला वावरत आहेत असा या संकेताचा अर्थ असतो. ज्यावेळी आपण माळ जप करत असतो त्यावेळी आपल्या शरीरात व नसानसात रोमांच होत असेल तर हा खूप सुखद अनुभूती आलेला अनुभव आहे आणि स्वामी आपल्या जवळ आहेत याची जाणीव आपल्याला स्वामी करून देतात. हे जे 4 संकेत आहेत, हे संकेत जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्की स्वामी तुम्ही केलेल्या ज्या स्वामी सेवा आहेत किंवा तुम्ही देवपूजा करत असताल तर या स्वामी सेवेवर किंवा देवपूजेवर स्वामी प्रसन्न झाले आहेत असा याचा अर्थ असतो. तुम्ही रोजच्या रोज तुमच्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर रोजच्या रोज पूजा करा, आरती करा, रोजच्या रोज त्यांना नैवेद्य दाखवा आणि त्यांची सेवा करा. सेवा म्हणजे काय, नित्यसेवा म्हणजे काय, तर रोजच्या रोज श्री स्वामीचरित्र सारामृत यामधले 3 अध्याय, 11 माळी जप, 11 माळी जप करणे शक्य नसेल तर 1 माळ तरी जप करा आणि तारक मंत्र 11 वेळा नाही बोलला तरी 1 वेळा तरी तारक मंत्र बोला. अशी जर तुमची रोजच्या रोज सेवा चालू असेल तर स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून नक्कीच काहीतरी संकेत देऊन स्वामी तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत याची अनुभूती तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.